कविता पाटील रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंचमेन भाज्यारत्न उपवासाचं थालीपीठ कसं बनवायचं आहे हे पाहणार आहोत। पण हे थालीपीठ बनवलं आहे आपल्या उमाताईंनी। चला तर आपण पाहूया या उमाताईंनीच प्रत्यक्ष हे थालीपीठ कसं बनवले आहे, कोणत्या भाज्या वापरल्या आहेत। तर अतिशय पौष्टिक असं हे थालीपीठ नक्की या नवरात्रीमध्ये बनवून पहा। नमस्कार मंडळी, नमस्कार। आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस। ही आमच्या घरची महालक्ष्मी। आज आपण नवरात्र स्पेशल उपवासासाठी इथं एक पदार्थ तयार करणार आहोत। त्या पदार्थाचं नाव आहे पंचमेन भाज्यारत्न खमंग पौष्टिक थालीपीठ। आता ही 5 रत्न कोणती आहेत ती आपण बघूया। हे आहे रताळ्याचा किस, भोपळ्याचा किस, कच्च्या केळ्याचा किस, काकडीचा किस आणि हा उकडलेला बटाटा। इथं तुम्ही कच्चा बटाटाही वापरू शकता, परंतु मी हे बाइंडिंग येण्यासाठी बटाटा वापरला। तर ही 5 रत्न, ह्या 5ही भाज्या आपल्या पोटात गेल्या पाहिजे। आणि इथे मी हिरव्या सालीचा भोपळा वापरला आहे, तो सालासह किसलेला आहे। रताळ पण सालासह किसलेला आहे, फक्त केळ्याची साल काढलेली आहे कारण ती जाड असते म्हणून। आणि पुढं बघा, ही कोथिंबीर आहे, हे सैंधव मीठ आहे, हे तूप आहे, आलं मिरची ठेचा, जिरं, साखर, दही, दाण्याचं कूट आणि इथं आपण भाजणी थालीपीठ घेतलेलं आहे। इथं तुम्ही कोणती तुमच्या घरची भाजणी वापरू शकता, परंतु ती उपवासाची असली पाहिजे। याच्यामध्ये मेन घटक जे आहेत ते आहेत साबुदाणा, वरी तांदूळ, जिरे आणि राजगिरा। त्याच्यानंतर इथं दही घालून मी खोबऱ्याची चटणी केली आहे। आपण हे सर्व कीस पहिल्यांदा या परातीमध्ये मळायला घेणार। त्याच्यामध्ये तिखट मीठ म्हणजे हे आलं मिरची ठेचा, जिरं, साखर, सैंधव मीठ सगळं घालून हे पीठ घालून आणि थोडंसं लागेल तर गरजेपुरतं पाणी घालायचं आणि ह्या केळीच्या पानावर थापून या तव्यावरती झाकण ठेवून तूप सोडून मस्त थालीपीठं फ्राय करून द्यायची। नंतर इथं केळीचं पान वापरलेलं आहे, या केळीच्या पानामध्ये ती गरम गरम थालीपीठं काढायची आणि सर्व करायची। तर आपण पुन्हा भेटूया थालीपीठं झाल्यावरती। तोपर्यंत नमस्कार। तर मंडळी, मगाशी ठरल्याप्रमाणे हे पंचरत्न भाजी पौष्टिक उपवासाचं थालीपीठ आपलं तयार झालं आहे। हे बघा कसं मस्त लाल रंग आला आहे, चुरचुरीत छान झालं आहे। चला तर मग लवकर तुम्हीही बनवा आणि अशीच मजा घ्या। भेटूया लवकरच। तर कसं वाटलं या उमाताईंनी बनवलेलं उपवासाचं थालीपीठ कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।